जात असतो आणि त्यामुळे मी मुद्दामून या ठिकाणी उद्धृत करेन की थोडीफार ट्रॅफिकची समस्या या सगळ्या विकास कामांमुळेच घोरपत्रावासी किंवा तिथल्या भागातील लोकांना पाहायला मिळत आहे, परंतु लवकरच यातून देखील त्याची अंमलबजावणी त्यावरती उपाय जशी मेट्रो सुरू होईल तातडीने ही सगळी जी गर्दी आहे ती आपोआपच मेट्रो वाहून नये आणि बऱ्याचशा गोष्टी सुरू होतील. अत्यंत सुंदर असा हा विकासनामा किंवा वचननामा हा ठाणे शहर पार्टीतर्फे काढण्यात आला आहे. विशेष करून तुझे पत्नी सागर भरे आणि मनाली गायकवाड तिघांनी याकरता विशेष कामगिरी केलेली आहे. त्यांना पण मी शुभेच्छा देतो. मंचावरील सर्व नेत्यांना देखील येणाऱ्या महापालिकेच्या विजयाबद्दल आपण परवा बघितलं असेल आमच्या निवडणूक प्रमुखांनी 100+ नारा दिलेला आहे केळकर साहेबांनी आणि त्यामुळे शिवसेना भाजपा मिळून यावेळी सभागृह 100पेक्षा अधिकने फुललेलं दिसेल, कमळं फुललेली दिसतील आणि श्रीरामाचं धनुष्य देखील दिसेल आणि ठाणे शहर कुठेही प्रगतीमध्ये मागे राहणार नाही अशी सर्व भूमिका या अहवालामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मी जास्त वेळ न बोलता मी माननीय विनयजी सहस्रबुद्धे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल ठेवावं. सन्माननीय संजयजी रेपाळेजी, आमचे आमदार निरंजन डावखरेजी, अध्यक्ष संदीपजी, सुजयजी आणि सर्व पत्रकार बंधूंना मी केवळ 3 मुद्दे तुलनात्मक आपल्या समोर मांडतो आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर ठाण्याचा काय फायदा झाला असं लोक प्रश्न स्वाभाविकपणाने मनात येऊ शकतो. तर काही आकडेवारी मी आपल्याला सांगू इच्छितो की 2014 पूर्वी ठाणे महापालिकेचं बजेट हे 2166 कोटीचं होतं. त्यामध्ये 160% वाढ होऊन ते आता 5645 कोटीचं बजेट आहे. म्हणजे ठाण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आणि त्या निधीचा विनियोग लोकांच्या कल्याणासाठी याची अतिशय स्पष्ट अशी ही आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे. त्याचबरोबर रेल्वे जो ठाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय आहे, कारण ठाणे हे भारतातलं पहिलं रेल्वे स्टेशन आहे एक प्रकारे मुंबई नंतरच आणि रेल्वेसाठी 2009 ते 14 या काळामध्ये 1171 कोटी रुपये हे खर्च झाले होते. 2014 ते 23 या 10 वर्षात जर आपण बघितलं तर ही रक्कम वाढून 6493 कोटी रुपयांपर्यंत गेलेली आहे. त्यामुळे रेल्वेच्या दृष्टीने जो ठाणेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आणि ज्याचा केंद्राशी संबंध आहे आणि रेल्वेच्या विशेषतः ठाणे स्टेशनच्या मॉडिफिकेशन बद्दलची चर्चा आपण ऐकलेली आहे. त्याचं कामही सुरू होणार आहे. त्यामुळे या 2 महत्वाच्या विषयाची आकडेवारी आपल्या समोर ठेवावी यासाठी मी मुद्दाम आपल्या या कार्यक्रमामध्ये हे 2 मुद्दे मांडतो आहे. माझी खात्री आहे की केंद्राचं समर्थन, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने ठाण्याकरता केलेली कामं, देवेंद्र फडणवीसांनी ठाण्याकडे दिलेलं विशेष लक्ष आणि ठाणेकरांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीने मिळवलेलं स्थान या शिदोरीवर, या भांडवलावर येत्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी 100चा आकडा शिवसेनेच्या बरोबरीने पार करेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. या निर्धारनाम्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. शिवसेना पक्षाचे महाराष्ट्राचे सचिव राम रेपाळेजी यांना जय महाराष्ट्र. आजच्या भारतीय जनता पार्टी महायुतीचं वचननाम्याचं आताच प्रकाशन झालेलं आहे. लवकरच शिवसेना महायुतीचं सुद्धा वचननाम्याचं प्रकाशन आपल्यासमोर येईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.